शहराचं नाव बदलल्यावर तिथल्या गोष्टी खरंच बदलतात का याचा शोध घ्यायला आम्ही छत्रपती संभाजीनगरला जायला निघालो. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. रायनॉक्सचे नवीन सेफ्टी गिअर्स घालून ही पहिलीच राईड होती, म्हणून आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. सकाळी लवकरच आम्ही राईड सुरू केली. अंबरनाथ, टिटवाळा, खडवली असा प्रवास करत रेल्वे फाटक ओलांडत आम्ही मुंबई आग्रा हायवेला लागलो. नेहमीप्रमाणेच या हायवेचा प्रवास सुसाट सुरू झाला, पण कचऱ्याच्या अगोदर या प्रवासाला ब्रेक लागला. नी पॅड्स घट्ट असल्यामुळे मला जरा त्रास होत होता. त्याला ॲडजस्ट करायला लागलो तेव्हा समजलं ते अजूनही पॅन्टला शिवलेलेच आहेत. थोड्याच वेळात नाश्त्यासाठी थांबलो आणि नी पॅड्स ॲडजस्ट केले, पण आमच्या नवीन गेअर्ससोबत राईड करताना कम्फर्टेबल वाटत होतं. मग खाण्याची ऑर्डर आली. नाश्ता चवीला ठीकठाक होता. या रस्त्याला अजूनही आमचा खाण्यासाठीचा फिक्स स्पॉट नाहीये. तुमच्या आवडीचं कोणतं हॉटेल असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही नक्की ट्राय करू. नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि कसारा घाट चढून वर आलो. घाट संपत आल्यावर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली विहीर दिसते. तिचं सध्या काम सुरू आहे. गोटीजवळ आम्ही रस्ता बदलला आणि सिन्नर रस्त्याला लागलो. या रस्त्याला आल्यावर पायी शिर्डीला जाणाऱ्या पालख्या दिसायला लागतात. सिन्नर कोपरगाव रस्ता खूपच मस्त बनवलाय. मध्ये बऱ्याचदा समृद्धी महामार्ग दिसला. त्यावर बाईकने जाऊ शकत नाही, नाहीतर 7 तासाचा प्रवास 5 तासात झाला असता. बाईकवरचा हा प्रवास थकवणारा असतो, त्यामुळे थांबून शरीराला आराम देणं महत्त्वाचं आहे. अशीच एक आराम देणारी गोष्ट आमच्याकडे होती, पण ती रस्त्यात कुठेतरी पडली. ती म्हणजे आमच्या आवडीची जेलसीट. ती जेलसीट हरवल्याचा मला खूप जास्त त्रास झाला. सगळं दुःख पचवून आम्ही पुढे निघालो. कोपरगाव ते वैजापूर रस्त्याला ऊसाची शेती दिसत होती. वैजापूरवरून पुढे आल्यावर कापूस आणि मक्याची शेती दिसायला लागली. प्रवासाची हीच मजा असते. काही किलोमीटर अंतरावर बदलणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. आता पुढे थोडाच प्रवास बाकी होता आणि अजून एक गोष्ट घडली. गाडीची नंबर प्लेट पडली. ती पुन्हा एकदा नीट बसवून आम्ही संभाजीनगर जवळ पोहोचलो. लांबूनच देवगिरी दिसत होता. थोड्याच वेळात आम्ही शहरात पोहोचलो. 4 वर्षापूर्वी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं काम सुरू होतं. आता या चौकाला बघून खूप भारी वाटतंय. इथून आम्ही 2 मिनिटातच हॉस्टेलला पोहोचलो, जिथे आम्ही राहणार होतो. पुढच्या भागात हे ऐतिहासिक शहर आणि इथे असणाऱ्या भन्नाट गोष्टी दाखवणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.